सरकारकडून आले होते, ते मध्यस्थीच म्हणून आले होते. काय त्यांच्याबरोबर चर्चा झाली, तुमचे काय मुद्दे होते, त्यांचे काय मुद्दे होते, फायनली काय ठरलं ते आम्हाला सांगा. मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात 54 लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे. ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद किंवा कोणाची मिळाली. आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली. तसं आपण त्यांना लिहून पण दिले, कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत, अपलोड करून ठेवल्या पाहिजेत हे त्यांना सांगितलं. 333-34 गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली. 14 नंबरवरही झाली, संस्थान देवतांच्या संस्थानावर झाली. पण हे नुसती चर्चा नाही तर 20 तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस. 20 तारखेच्या आत चर्चा आणि ते पुढं जाणार, ते चालणार नाही. आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यावरती एक झाले. आता गेलेत बघतो म्हणलेत. परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती, काहीही हो मुंबईला 20 जानेवारीला जायचं आहे म्हणजे जायचं, आशावर कोणी राहायचं नाही. मूळ आज जी चर्चा झाली, तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते खरंच तुमच्या जर त्यांनी ओके म्हटलं तर ते समाधानकारक राहील का, तुमचं त्याच्यावर समाधान होईल का? हो, 4ही शब्द घेतल्याच्या नंतर समाजाला विचारून ते 4 शब्द दिलेले आहेत ना. हे का मी दिलेले नाहीत ना, मीच दिले, पण समाजाला विचारून दिले, समाजाला ते मान्य आहे. 4 शब्दामध्ये घेतल्याच्या नंतर त्याचा कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्हाला काय अडचण आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे. ते परत सगळ्या सोयऱ्यांबद्दल कन्फ्युजन आहे. आज काय स्पष्टपणे सरकारकडून सांगितलेलं आहे, तुमचं काय स्पष्टपणे म्हणणं आहे? आम्ही स्पष्ट सांगितलं, मग त्यांना लिहून दिले की ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, तर तुमचं आमचं जमत आहे, नाही तर नाही जमत. त्याच्यामध्ये असं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना. तुमची डिमांड अशी होती, तुमचं म्हणणं होतं की समजा एखाद्याची बायको ते मोडलं, मग कुणबी असेल ते खुडीलं मी खुडीलं ते दुरुस्ती करतो म्हणले ना, दुरुस्त्याला गेलेत. त्यांचं काय म्हणणं होतं, त्याच्यावर तुमचं काय? नाही ते दुरुस्त्याला जातो म्हणले ना, त्याच्यावर दुरुस्ती शब्द सांगितलं त्यांनी, दुरुस्तीला जातो. ते काय शब्द सांगितलं? नाही आपण ते खोडून त्यांना लिहून दिलं ना सगळं, की आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र पाहिजेत, आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या जो परिवार येतो त्यालाही त्याचा लाभ झाला पाहिजे. त्याच्यासाठी आता तो शासन निर्णय कायदा पारित केल्याशिवाय होणार नाही, ते चालणार नाही. म्हणजे जे मराठ्यांनी 4 शब्द दिलेले ते 4 मध्ये पाहिजे. अच्छा, त्याच्यामध्ये आणखी एक शपथपत्र आणि गृह चौकशीचा पण चर्चा झाली. नाही ते बरोबर आहे, कारण ते आवश्यक सुद्धा आहे. समजा एखाद्याची नोंद सापडली आणि तो जर म्हणला हे सोयर आहे, ते जर नसला तर ते योग्य आहे की ते गृह चौकशी करून म्हणजे त्याची चौकशी करणार की ही सोयर आहे का. जसं की आपण सोयर पण करताना लग्न जमवता वेळेस की हा आपला नातलग सोयरा आहे का बघतो, त्या पद्धतीची चौकशी तर व्हायला पाहिजे, या मताशी आम्ही पण सहमत आहेत. आणि ते नसेल तर साधं एक शपथपत्रावरती त्यांच्याकडून ज्याची नोंद मिळाली त्याच्याकडून शपथपत्रावरती घ्यायचं की हे सोयर आहे आणि त्याला त्याच्यावरती लाभ द्यायचा. रक्ताच्या ते सगळं झालं. 19ला अधिवेशन घ्या असं एक मध्येच मुद्दा तुम्ही म्हणले, डिमांड केली मग की 19ला अधिवेशन घ्या. कायदा बनवायला येऊ सगळ्या सोयऱ्यांचं, महाराष्ट्रातल्या मराठा सगळ्यांना द्यायला कायदा तर लागेल ना. त्यांचं म्हणणं फेब्रुवारी. नाही फेब्रुवारी नाही म्हणलं मी, आम्ही 20 तारखेला चालू. मी तेच सांगतो मराठा समाजाला, पुन्हा विनंती करू की हे काय होईल, हे गुराळे, हे होईल नाही होईल ते बघू. आपलं 20 तारखेची तयारी ठेवा, आपल्याला मुंबईकडे जायचं. हे झालं तरी चांगलं, नाही झालं तरी येताना घेऊन येऊ मुंबई. फायनली जाताना काय सांगून गेले तुम्हाला? सरकारशी चर्चा करतो, त्याच्यामुळे मराठा समाज सांगितलं या चर्चा हे राहणार आहे, वेळ काढूपणा होऊ शकतो, त्यामुळे आपण सावध राहा, आपल्याला मुंबईकडे जायचं. आपण जे रक्ताचे नातेवाईक म्हणतो, आई आणि मुलगा रक्ताचं नातं आहे, मग आईचं नोंद मुलाला कमी येतं, लाभ भेटत नाही, त्याच्यावरती चर्चा सुरू आहे त्यांची. मुंबईला गेल्यावर चर्चा बंद होईल, आम्ही मग आपोआप सगळं सोयीस्कर होईल, सगळं सोयीस्कर होईल.
फक्त आता मुंबईला निघाल्याशिवाय मराठी सोयीस्कर होत नाही. त्यामुळं जर सरकार स्वतःसारखं व्यवस्थित करायचं असेल, मराठ्यांविषयी त्यांची आडमोठी भूमिका आहे ती सोडून त्यांना द्यायला लावायचं असेल तर मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागतं. सगळं सोयीस्कर होत आहे. पाटील साहेब एक मसुदा घेऊन आले, त्यामध्ये असं गृह चौकशी म्हणून होतं, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही आहेत किंवा ज्यांच्या नोंदीच नाही त्यांच्यासाठी गृह चौकशी केली जाईल आणि 6 महिन्यात तो त्यांना प्रमाणपत्र देण्यात, असं देखील त्या मसुद्यात म्हटलेलं आहे. मी 20 म्हणलो, 20 जानेवारी त्यांना. हे 6 महिने आमचं नाही जोडायचं म्हणलं तुमचं आमचं. 20 तारखेच्या आत स्पष्ट सांगितलं आणि तसं त्यांनी लिहून पण नेलं. त्यांचा काही मसुदा असेल तेव्हा आम्हाला मान्य पाहिजे ना. तुम्ही 6 महिने म्हणता वर्ष घाला. नोंदी मिळालेल्या असून 7 महिने गेलेत प्रमाणपत्र द्यायला. नोंदी मिळालेल्या असून पण आता मला सांगा, ते आज किंवा उद्या अध्यादेश काढणार आहे असं सांगितलेलं होतं. याच बेसवर ते अध्यादेश काढतो म्हणले का पुन्हा चर्चा केल्यानंतर अध्यादेश काढणार आहे तुमच्याशी? नाही पुन्हा चर्चा करून तिकडं काही लिहिते त्याच्यावरती. मग ते आपलं नाही जुळायचं. मग आम्हाला जे पाहिजे ते त्याच्यावर लिहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनानं काय लिहिताल तसं कसं जमं? म्हणजे अध्यादेश पूर्ण दाब तुम्ही चेक केल्याशिवाय ते काढायचं नाही असं सरकारला तुम्ही म्हणाले. हां, त्यात मग ते शब्दले बेकार आहेत ना त्यांची. पहिले देता होतं, मी देण्यात केलं तिथं. हां, ते लय अवघड कार्यक्रम आहे त्यांचा. ते कान्या मात्रच फशी दे. चलो, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.